घटना आहे सोलापूर जिल्ह्यामधील माढा तालुक्यातील मुंगशी या गावामध्ये राहणाऱ्या महाडिक कुटुंबातील एक घटना सध्या सगळ्यांच्याच मनामध्ये धक्का देणारी ठरत आहे। एका महिलेकडे 8 एकर शेती आहे, स्वतःचा असा एक बंगला आहे आणि एक मुलगा आहे। सोबतच एक मुलगी परदेशामध्ये चांगल्या नोकरीवरती कामाला आहे। एवढं सर्व असून देखील ती महिला मात्र मुलाच्या बंगल्याच्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये राहते। आणि आणखी एक वाईट म्हणजे तिचा एकुलता एक मुलगा तिला जमिनीसाठी शारीरिक त्रास देतो आणि अखेर तिचाच खून देखील करतो। ही दुर्दैवी घटना यूपी किंवा बिहारमधील नाही तर आपल्याच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामधील आहे। महाडिक कुटुंबामध्ये नारायण महाडिक आणि त्यांची पत्नी लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक हे जोडपं राहत होतं। त्यांच्या कुटुंबामध्ये एक मुलगा दत्तात्रय नारायण महाडिक आणि त्याचं लग्न रजनी महाडिक सोबत झालेलं होतं आणि एक मुलगी कल्पना जिचं लग्न धनाजी ढेरे यांच्यासोबत झालेलं होतं आणि ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी देखील करत आहे। सगळं काही सुरळीत चालू असतानाच साधारणतः 8 ते 10 महिन्यांपूर्वी नारायण महाडिक यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर बंगल्यामध्ये लक्ष्मी महाडिक आणि त्यांचा मुलगा दत्तात्रय महाडिक व सून रजनी असे 3 जण राहत होते। पण सासू आणि सुनेमध्ये काही पटत नव्हतं आणि त्यामुळेच घरामध्ये सतत वादविवाद होत होते। हे वादविवाद इतके वाढले की एक दिवस लक्ष्मीबाईंनी स्वतःचाच बंगला सोडला आणि त्याच्या बाजूला पत्र्याचं शेड उभारून राहायला देखील सुरुवात केली। 60 ते 65 वयोगटातील लक्ष्मीबाई आता शेडमध्ये राहत होत्या, पण जमीन आणि मालमत्तेच्या वादावरून हे वाद वाढतच गेले। सुमारे 5 ते 6 महिन्यांपूर्वी दत्तात्रय, त्याची पत्नी रजनी आणि व्याही धर्मराज बागल यांनी मिळून लक्ष्मीबाईंना मारहाण देखील केली होती आणि या प्रकरणाबद्दल पोलिसांमध्ये गुन्हा देखील नोंदवला गेला होता, पण त्यानंतर तो मिटवलाही गेला। मात्र 30 मे 2025 रोजी एक गंभीर घटना घडली। ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या कल्पनाने आपले नातेवाईक मारुती रामा रेवडे, जे परांडा तालुक्यातील आनाळा या गावचे रहिवासी आहेत, त्यांना फोन केली आणि माहिती दिली की तिच्या आईला म्हणजेच लक्ष्मी महाडिक यांना त्यांच्या शेतामध्ये मारून टाकण्यात आलेलं आहे। आता ही माहिती मिळताच मारुती रेवडे रात्री 11च्या सुमारास मुंगशी या गावी पोहोचले। तिथे गर्दी जमलेली होती आणि शेजारच्या ऊसामध्ये शेतात लक्ष्मीबाईंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता। त्यांच्या चेहऱ्यावरती आणि डोक्यावरती गंभीर अशा जखमा होत्या आणि त्यांचा गळा एका कपड्याने आवळलेला होता। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी सुरुवात केली। कल्पना आणि मारुती रेवडे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आणि त्या फिर्यादीत संशयित आरोपी म्हणून दत्तात्रय महाडिक, त्यांची पत्नी रजनी महाडिक आणि व्याही धर्मराज बागल यांचे नाव नमूद केले। यावरूनच पोलिसांनी तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले। हे प्रकरण जितकं दुर्दैवी आहे तितकंच चिंताजनक देखील आहे। एकीकडे आईचा खून होतो तर दुसरीकडे तिचाच मुलगा आणि तिची सून आरोपी म्हणून ताब्यात घेतले जातात आणि परदेशात राहणारी मुलगी कल्पना आपल्या आईच्या मृत्यूबद्दल नातेवाईकांना सांगून पुढे त्यांच्या विरोधात फिर्याद देखील करायला लावते। ही नाती आई मुलगा, सासू सून, भाऊ बहीण या सगळ्या नात्यांना काळीमा फासणारी ही घटना ठरलेली आहे। आज अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये त्रास दिला जातो। ते आर्थिक, भावनिक किंवा मानसिक छळ देखील सहन करतात, पण बहुतांश वेळा ते व्यक्त होत नाहीत कारण त्या वयामध्ये ते भावनिक असतात, घर आणि माणसांशी जोडलेले असतात। पण अशा गोष्टी टाळण्यासाठी त्यांना ठाम भूमिका घ्यावी लागते। जर घरामध्ये सुरक्षित वाटत नसेल तर दुसऱ्या विश्वासू नातेवाईकांसोबत राहणं हा पर्याय देखील आपण विचारात घ्यायला हवा आणि त्रास होत असेल तर कायदेशीर मदतीची मागणी देखील केली पाहिजे। स्वतःचा स्वाभिमान आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी योग्य पावले उचलणं गरजेचे आहे। या घटनेच्या तपासामधून आणखी काही धक्कादायक बाबी देखील समोर येतील, पण या सर्वांमधून आपण एकच शिकायचं आहे की ज्येष्ठ नागरिकांचे रक्षण आणि त्यांचा सन्मान ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये ऐकायला तुम्हाला कशी वाटली
तुमच्या प्रतिक्रिया मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका आणि सबस्क्रिप्शन सोबत शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवरती पाहता येतील आणि अशा क्राईमपासून तुम्ही सतर्क राहाल। धन्यवाद।